परवा काय झालं की माझ्या एका मुंबईत राहणाऱ्या मैत्रिणीचा मला फोन आला. ती म्हणाली, प्रतिभा, एक छान शेत घ्यायचंय आणि शेतात राहायचंय. तिचं स्वप्न किती पूर्ण होईल मला माहित नाही, पण सुंदर टुमदार शेत घ्यावं आणि तिथे आरामात जगावं निसर्गाच्या सान्निध्यात, असं सगळ्यांना वाटत असतं. हे स्वप्न कदाचित भारतात पूर्ण करता येऊ शकतं, पण भारतातली व्यक्ती अमेरिकेत जाऊन शेत घेऊन तिथे चुलीवरचा स्वयंपाक करते असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसेल का? बसायला हवा. कारण अशी एक दुर्मिळ जोडी माझ्यासोबत आज आहे, जिची वाव म्हणजे द वर्ल्ड ऑफ विमेन मध्ये मी मुलाखत तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आज इथे वर्ल्ड ऑफ विमेन मध्ये तिचा नवरा काय करतोय असं तुम्हाला वाटू शकतं, तर तो ही इज लिव्हिंग इन हर वर्ल्ड असं म्हणायला लागेल, कारण तिचं स्वप्न होतं. तर नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही नवराष्ट्राचा वर्ल्ड ऑफ विमेन हा प्रोग्राम बघताय. माझ्या सोबत जे आहेत ते आहेत किरण पाटील आणि परिमल कुलकर्णी, आणि त्यांचं पाटील कुलकर्णी फार्म्स तुम्ही सोशल मीडियावर धूम मचा रहा है ते पाहिलं असेल. तर किरण आणि परिमल दोघांशी मी संपर्कात होते. त्यांना कितीदा तरी म्हणायचे त्यांचं पाहिल्यानंतर की अरे कसं करताय हे अमेरिकेमध्ये, आणि ते इथे येणार हे कळल्या मी त्यांना गाठलं आणि म्हटलं मुलाखत करूया. बरं, मुलाखत करायची तर ही यांची अशी बेडरूम मध्ये किंवा तशी ड्रॉइंग रूम मध्ये बसून कशी चालेल, म्हणून पाबे घाटातल्या एका फार्म हाऊसवर आलोय आणि तिथे ही मुलाखत होती. किरण, परिमल, तुमचं दोघांचं खूप मनापासून स्वागत. मला मजा ही वाटतेय की आयटीतले लोक भरभरून जेव्हा तिकडे अमेरिकेमध्ये जातात आणि त्यांचं पहिली तक्रार अशी सुरू होते थोड्या दिवसांनी की घर आणि जॉब हे करता करता अतिशय मेटाकुटीस येतात ते, आणि मग तुम्ही ते तर करताच आणि शिवाय एवढं छान शेत घेऊन त्याच्यावर काम करता, कसं जमवता? आता म्हणजे आता सगळे आम्हाला विचारायला लागले, तेव्हा आम्हाला वाटतंय कसं करतो रे आपण. पण म्हणजे आय थिंक लहानपणापासून ते स्वप्न होतं, आणि मग कुठेतरी असं कोविड नंतर, म्हणजे मी म्हणेन कोविडमुळे खूप इम्पॅक्ट झाला, की असं वाटलं की नाही आपण असं म्हणत राहतो की करू नंतर कधीतरी, मे बी आपण इंडियाला परत जाऊ आणि तिथे करू, असं कायम डोक्यात होतं. पण कोविडचा जो झटका बसला पॅन्डेमिकचा, जेव्हा आपल्याला कळलं की सगळं बंद होऊन, यू नेव्हर नो, लाईफ इज सो शॉर्ट, मग म्हटलं नाही आता मात्र आपण सिरियसली घ्यायला पाहिजे काहीतरी. आणि मग जेव्हा मुलगा कॉलेजमध्ये गेला तेव्हा आम्ही दोघंच होतो, आणि मग म्हटलं चला आपण आता बॅगा गुंडाळून परत जाऊयात इंडियाला. पण मग येता जाता आम्ही नेहमी गाई बघायचो, फार्म्स बघायचो. तरी म्हटलं अरे US मध्ये सगळं असं करतात, तर आपण काय हरकत आहे इथे ट्राय करून बघायला, जास्तीत जास्त काय होईल तर फेल होऊ, ठीक आहे फेल झालं तर परत जाऊ. आणि मग आम्ही लहानपणापासून तसे दोघंही रिस्क टेकर्स आहोत, आम्ही हायकर्स आहोत. आणि मग असं काहीतरी काय म्हणतो तरी म्हणतो त्याला, तुफानी, हा तुफानी कमाल धमाल बेमिसाल, राईट. आणि मग तसंच ठरवलं. आणि मग एकदा आम्ही ठरवलं तर म्हणजे परिमलला मी म्हणत असते आम्हाला मूवीज बघायला खूप आवडतात. जो मैं बोलती हूँ वो मैं करती हूँ, पण जो मैं बोलती नहीं हूँ वो भी मैं करती हूँ. बरोबर. पण परिमल, हिला जास्त शेती आवडायची, तुझ्या घरी मला नाही वाटत शेतीचं काही बॅकग्राऊंड होतं. माझ्या घरी म्हणजे आमच्या घरातलं कोणी शेती करत नसलं तरी माझी आई बॉटनिस्ट होती, आणि तिला खूप आवडायचं. म्हणजे आमच्या इथलं जे घर आहे मनाचं, तर तिथे जेव्हा किरण लग्न करून आली तेव्हा सासू सुनामध्ये भांडण व्हायच्या ऐवजी जास्त प्रेम चालू झालं. कारण ही बरेच एक्सपेरिमेंट करायची, हे लाव ते लाव, आणि आई तिच्या बरोबर दोघी करायच्या, आम्ही आपले कधी खायला मिळेल. पण त्या दोघींनी मिळून खूप केलं, आणि त्याच्यापासून ती आवड कंटिन्यूड होती. असं नाही ती आमच्या घरच्यांचा कशाला फिरत होता, तुम्ही करा बाबा. तर म्हणजे आता आई बाबा नाहीये, पण ते खूपच खुश झाले असते हे सगळं पाहून, कारण त्यांनाही आवडायचं. म्हणजे त्यांनी जवळजवळ 80 साली कोकणाच्या कृषी विद्यापीठातून नारळाची झाडं आणून आमच्या इथे लावली. बर. ती इनोव्हेशन करायची आवड तेव्हापासूनच, आणि इकडे कंटिन्युएशन झालंच आहे. हाताला हात लावा. मला आवड. तुमच्या लग्नात मम उलट झालं का? असं नाही की मला आवडत नाही, पण एक काय झालं म्हणतात टिपिकल पुणेरी, चालते कोणतरी करते, करेक्ट चाललेलं होतं. किरण, पण एक गोष्ट आहे की तुम्ही गेलात कुठल्या वर्षी अमेरिकेमध्ये, किती वर्ष तुमची, कारण तिथे गेलं की सगळ्यांचा संघर्ष असतोच आणि तो तुम्ही सगळा केलाच असेल, तर थोडं सांग ना त्याच्याबद्दल.
सो मूळचे आम्ही दोघंही बॉर्न अँड ब्रॉट अप पुणे. म्हणजे आम्ही 11वीत असताना भेटलो 1993 आणि त्यामुळेच आमचं फार्मचं जे तुम्ही जर बघितलं असेल नेम प्लेट ते एस्टॅब्लिश्ड इन 1993. तर दोघांनी मिळून बघितलेलं स्वप्न म्हणजे लहानपणी मी गावाला जायचे, आई बाबा नगरचे आहेत, तर तिथे शेती करताना लोकांना बघायचे आणि मग सर्वात जे मला टच व्हायचं म्हणजे लहान होते मी, पण ते म्हणायचे अरे म्हणजे मामा काका काकू सगळे हे सगळे आलेत, शेतात काय आहेत या भाज्या घेऊन या, आपण पटकन करूयात. गाईचं दूध काढायचे, फ्रेश गाईच्या दुधाचा चहा किंवा शेवया आणि दूध, आणि ते सगळं कुठेतरी मला टच व्हायचं आणि मी म्हणायचे अरे यांचं लाईफ काय भारी आहे. पण तेच म्हणजे सेल्फ सफिशियंट जर्नी. आणि मी परिमलला नेहमी म्हणायचे मला असं लाईफ जगायचंय. तो बिचारा ते म्हणतात ना प्यार में अंधा तसा फसला. लग्न झालं 2003 मध्ये आणि मग लगेच आम्ही युकेला गेलो. खरं तर म्हणजे आमच्या काय नशिबात होतं माहित नाही, पण आम्ही खूप वेळ बाहेर राहिलो. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही परत ठरवलं यायचं, आम्ही गिरिवनमध्ये प्लॉट बघितला होता की फार्मिंग तिथे गिरिवनमध्ये करायचं. पण मग परिमल म्हटलं अगं US ची ऑपॉर्च्युनिटी आली आहे, तुला काय वाटतं? मी म्हटलं चल बघून येऊयात कसं आहे, कारण का माझं एक्सपेरिमेंटिंग चाललं होतं. मी पुण्यात भाज्या लावायचे, UK मध्ये लावायच्या. म्हटलं चल US मध्ये पण आपण शिकून घेऊयात ना तिथलं कसं फार्मिंग होतं. आणि त्याच ह्यानी म्हटलं चला US ला जाऊयात. आणि मग 2012 मध्ये अटलांटाला गेलो आणि तेव्हापासून अटलांटातच. पण अरे तिथे घर घेणं हे सुद्धा अवघड असतं. मग तुम्ही शेत कसं घेतलं आणि किती कसं असतं ते सगळं? सुरुवातीला आम्ही अपार्टमेंट मध्येच होतो. हो. आणि त्याच्यातही खूप चढ उतार होते. अपार्टमेंट आमचं अख्खं जळालं, खालचा आमचा मजला सगळा गेला. वी लॉस्ट एव्हरीथिंग. परत स्क्रॅच ने उभं केलं. मग तेव्हा झालं की अरे हे होतच तर घर घेता येतंय, घर घेऊन बघूया. सुरुवातीचं शाळेच्या दृष्टीने महत्वाचं होतं. बरोबर. आणि तो पण म्हणत होता की आता मला एकाच ठिकाणी राहायचंय, खूप हिंडून नका. मग घर घेतलं छोटं वालं. तिथे पण आम्ही शेती चालू केली. म्हणजे हिनी खूप म्हणजे बॅकयार्ड काही नसलेलं पूर्ण खडून काढलं. हो. आणि तिथे पूर्ण बागकाम चालू केले. आणि त्याच्यातनंच मग जेव्हा पुढे जसजसं दिवस गेले तसं मग हिला वाटायला लागलं की अरे आता मुलगा तर कॉलेजला चाललाय, घरातल्या प्राण्यांची कसर कशी भरून काढायची. होय. हे माझ्या खूप डोक्यात होतं की नाही. आणि US मध्ये रूल आहे की एका गाईला 1 एकर किमान लागतच. बर. सो मग तसं बघायला गेलं. मग मी म्हटलं अरे ऍटलीस्ट 2 गायी 1 नंदी असं घेऊयात. असं 3 एकर एवढंच आम्ही फार्म हाऊस शोधायला लागलो. आणि मग बघता बघता लक्षात आलं की नाही आपल्याला हे खिशाला काही परवडेबल नाहीये. म्हणून मग म्हटलं सोडून देऊयात, असं काही आपण आहे तेवढ्या ह्याच्यातच करूयात, आपल्याला काही झेपणार नाही. पण नशिबात मे बी होतं की हे आम्हाला खिशाला परवडणारं होतं. आणि जे आता आम्ही फार्म घेतले ते 12 एकरची प्रॉपर्टी आहे. आणि जवळजवळ 1.5 वर्ष आम्ही शोधत होतो. आणि आईची अशी एक मोठी लिस्ट होती, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, घरात हे दिसलं पाहिजे, पाणी पाहिजे, बरंच काय काय. पण अगदी ते मॅनिफेस्टेशन म्हणतात ना, अगदी जे स्वप्नात मी बघायचे तसंच तसं घर आम्हाला सापडलं. आणि मग आम्ही अजिबात वेळ घालवला नाही. म्हटलं की ते बँकेचं घर आहे, आपण भरू कसे बसे हप्ते, पण आपण नक्की इथेच राहायचंय. आणि आता म्हणजे आमचं जे राहतं घर आहे त्याच्यापासून आम्ही 2 तासावरती 1.5 तासावरती घर म्हणजे फार्म घेतलेलं आहे. आम्ही आमचं आधीचं घर पण ठेवलंय की उद्या नाही झेपलं आपल्याला, आपलं फेल गेलं तर पण परत आपल्या छोट्या घरी मूव्ह होऊ. पण फेल होण्याचा मला काही चान्स दिसत नाही, कारण तुमचं ज्या पद्धतीने बघते मी सगळं. पण मग पहिलं हे लावणं बिया, मग काय लावायचं याचं प्लॅनिंग हे सगळं, आणि तिथे तुम्हाला प्रत्येक चरा तुम्हालाच खणायचा आहे. येस. तर कसं केलं ते? ते जे मी म्हंटल की आम्ही प्रत्येक ठिकाणी एक्सपेरिमेंटिंग करत गेलो. की काय आधी असं काही शिकलेलं नाहीये, एज्युकेशन काही बॅकग्राऊंड आमचं ऍग्रिकल्चर मध्ये नाहीये, पण छोट्या कुंड्यांपासून ते सीझनल आणि वेगवेगळ्या कंट्रीज मध्ये आम्ही लावत गेलो. की असं नाही की पुण्यात आम्ही ट्राय केलं, UK मध्ये ट्राय केलं, तिथल्या लोकांशी आम्ही खूप भेटलो, फोरम मध्ये जायचो. जेव्हा आम्ही पुण्यात आलो, फार्म घ्यायच्या आधी आम्ही पुण्यात आलो होतो, तर ताईनी मला सांगितलं की तिचा एक मित्र आहे जो IT मध्येच आहे, विद्यासागर, आपण ज्याच्या फार्मवर बसलोय आपण. सुरुवात झाली. आम्ही त्याच्याकडे आलो आणि त्याला सांगितलं असं असं आमच्या डोक्यात आहे, आम्हाला गायी घ्यायच्या. तर त्यांनी तेव्हा 2 गायी घेतलेल्या होत्या. श्रीवल्ली नाव, इतकं सुंदर गायीचं नाव होतं. पहिल्यांदा मी हात लावला
आईला तर मला भीती वाटत होती, म्हणजे मला आपल्याला झेपणार आहे का हे सगळं. पण बियांचं पण म्हणजे कसं झालं की माझ्या लक्षात आलं की आपण आपल्या स्वतःच्याच बिया ठेवल्या तर त्या बिया अशा खूप रोबस्ट होतात, म्हणजे त्या वेदरसाठी रेझिस्टंट होतात. करेक्ट. आणि मग मी असंच माझं सीड बँक बनवायला लागले आणि आता माझ्याकडे एवढ्या सीड झालेल्या आहेत, माझं कलेक्शन मोठं झालेलं आहे. पण त्याच्यामुळे मला ऑर्गॅनिक फार्मिंग करायला खूप सोपं जातं की त्या वेदरमध्ये त्या रेझिलियंट झालेल्या असतात आणि मग एवढं काही त्याला फवारा मारायला लागत नाही, खत टाकायला लागत नाही. आणि मला आता हे माहित झालं एक्सपेरिमेंटिंग करून की कुठल्या सीझन मध्ये कुठल्या भाज्या खूप छान येतात. बरोबर. आणि त्याच्यामुळेच असं मला म्हणजे असं एक थेरपी झाली आहे माझी की अरे मी हे लावलं नाही तर, कारण का US मध्ये 4 महिने काहीच करू शकत नाही, पूर्ण म्हणजे बिलो फ्रीजिंग टेम्परेचर असतं. त्याच्या वेळेला मी प्लॅनिंग करायला लागते की आपल्याला आता फेब्रुवारी पासून काय लावायचं, पुढच्या वर्षी काय लावायचंय, असं आमचं सगळं चालू होतं. आणि मग असं रफ डायग्राम्स काढतो, एकमेकांशी बोलतो. आम्ही व्हाईट बोर्ड ठेवलाय त्याच्यावरती पण लिहितो, म्हणजे आम्ही आयटीचं थोडं नॉलेज आमच्या फार्मिंग मध्येही टाकतो की जर अजाईल माहित असेल आयटीच्या लोकांना तर आम्ही फुल अजाईल प्लॅनिंग करतो आणि मग स्टोरीज लिहितो की आपल्याला काय प्रोड्यूस करायचं आणि त्यासाठी कुठून चालू करायचं. पण मग मला हे सांगा, तुम्ही दोघांनी तास किती तुम्हाला द्यायला लागतात तिथे? कारण मी बघते तुम्ही हे पाटील कुलकर्णी फार्म जाऊन बघा, सोशल मीडियावर टाका, तुम्ही आपोआप त्यांच्या पेजवरती लँड व्हाल. आणि मग तिथले व्हिडिओ या बाईचे मी बघते तर नऊवार नेसून नथ, अगं एवढा उत्साह येतो कुठून, म्हणजे 2 वेळा कपडे बदलायचे म्हटलं तर मला त्रास येतो. तिथे तुला भांडी पण तुलाच घासायची, कपडे धुवायचे, सगळं करायचंय, असे जॉब करायचंय आणि हे पण करायचंय. येस. सो मेन म्हणजे मी सगळ्यांना सांगते, आमचा जो वेडापणा आहे ना, असं पॅशन आहे की मी अशी रात्रीच विचार करते की आपल्याला उद्या हे भाजी तोडायची आणि ही लगेच स्वयंपाक करायचा. मी अशी म्हणजे माझा उत्साह इतका असतो की मी सकाळी चहा पिल्याच मी परिमला म्हणते आज हे करायचं बरं का, आज ही भाजी खायची. करेक्ट. ऍक्च्युली आम्ही बाजारातून काहीच आणत नाही. आमचं म्हणजे मी ऑफिसमध्ये पण लोकांना सांगते, आम्ही बोलतो कधी कधी असं ब्रेक असतं की आज काय स्वयंपाक, मी म्हणते मी बागेत जाऊन बघणार आहे कुठली भाजी आली आहे आणि ती तोडून मी लगेच बनवणार आहे. आणि त्यांना असं वाटायचं की अरे किरणचं लाईफ एक वेगळंच आहे. पण मग मी तेच म्हटलं की व्हिडिओ मधून दाखवायला हरकत काय लोकांना की ह्यात इतका आनंद आहे की तो ते कामाचं कष्ट काही वाटतच नाही. आणि दुसरं म्हणजे आम्ही खरंच खूप काम करतो. म्हणजे इथे पाहते लोकांना की आम्ही 8 वाजता गेलो होतो आणि दुकानं पण उघडलेली नसतात. मी परिमलला म्हटलं अरे 8 वाजेपर्यंत आपली केवढी का, म्हणजे आमचा अर्धा दिवस संपलेला असतो. आम्ही पहाटे 5ला उठतो आणि तोपर्यंत आमचं म्हणजे बागेची कामं झालेली असतात, प्राण्यांचे सगळं काम झालेले असतात आणि आम्ही ऑफिससाठी तयार पण झालेलो असतो. पण तसंच म्हणजे इट्स जस्ट पॅशन. आणि दुसरं बोलायचं झालं तर थोडा डिसिप्लिन म्हणजे की ऑफिसच्या वेळा कोर ऑफिसच्या वेळा बरोबर. आणि सकाळी 1 तास लवकर उठलं तर आमच्या बरेच लोक सांगतात की तुम्ही रोज 1 तास लवकर उठलात तर तुम्ही वर्षाला 1 महिना ऍड करू शकता. खरंय अगदी. आणि त्या केसमध्ये आम्ही 1 महिना नाही पण एक 6 महिन्यामध्ये लवकर उठलं, 6-8 महिने, अर्धा महिना जास्त ऍड होतो. पण या वेळात एवढी कामं झाली नाहीत करायची. त्याच्यानंतर मग ऑफिस, मग संध्याकाळी परत 6 नंतर परत पुढची कामं आणि मग नेटफ्लिक्स आणि अमेझॉन हे सोशल लाईफ. कामाच्या दिवसात जरा कमी आणि थंडीमध्ये जेव्हा सगळं बंद असतं तेव्हा मग बॅकलॉग भरून जायचं. पण मला एक सांग की तू तिथे इतक्या नऊवार साड्या, पगडीन, हेन तेन, कारण सगळं बघितलं मी, तुम्हाला सांगते पाहिल्याशिवाय तुम्हाला त्याच्यातली मजा कळणार नाही. आम्ही दाखवतोच आहोत ते व्हिज्युअल्स तुम्हाला, पण तुम्ही स्वतंत्रपणे पण पाहू शकता. मी कशी लँड झाले माहितीये का, की मी घोसावळ्याची भजी असं शोधत होते आणि अटलांटामध्ये कोणीतरी चुलीवर अशी घोसावळी तोडली, छान भजी केली आणि त्या दिवशी पुण्यात घोसावळी शोधण्यासाठी मी एवढी मरमर फिरले. पण हिनी आपल्या शेतातली तोडली आणि चुलीवर मस्त भजी केली आणि परिमल वॉज लकी, ती गरम गरम खात होता बहुतेक. तर चूल करायला मी सपोर्ट केला याचं 2 मेन कारण आहे. घरामध्ये तेलाचा भडका उडू नये, बरोबर. दुसरं बाहेरच्या बाहेर तोडून तिथेच करायचं, लाकडं आहेतच सगळंच, म्हणजे खाण्याला म्हणतात होत गेलं की आहे सगळं बांधले दगडाची चूल, त्याला पेटवायला वेळ लागत नाहीये, काय आतनं बाहेर आणायची कष्ट नाहीये, ते बॅग उचला ठेवा चालू. मला ट्रेडिशनल वेअर घालायला इतकं जास्त आवडतं. म्हणजे मला असं वाटतं मी साडीमध्ये जास्त कम्फर्टेबल आहे
आणि मी बऱ्याच वेळा म्हणजे सिक्रेट आहे सांगते आम्ही कोणाला आता स्पेशली या व्हिडिओसाठी आम्ही बागेतच मी कपडे बदलते. मी बऱ्याच वेळा तिथल्या हा व्हिडिओ झाला आता दुसऱ्या साडीत मी तिथल्या तिथेच पटकन नेसते. काही माझ्या साड्या शिवलेल्या आहेत, अगदी 2 मिनिटं लागतात मला, काही आवरायला वेळ लागत नाही, पटापट. आणि काही जण म्हणतात की अरे हे कोणीतरी दुसरे भाजी लावतात आणि नुसते छान छान कपडे घालून व्हिडिओ करतात. असं काही नाहीये, पण तो जो आनंद मिळतो ना आणि एक एकदम वेगळाच चेंज. म्हणजे मी बऱ्याच वेळा ती साडी नेसते, व्हिडिओ करते आणि तशीच बागेत कामाला लागते. हो मी बघितले ते. कम्फर्टेबल आहेत इंडियन वेअर्स आपले, म्हणून तर आपले पूर्वज घालत असते ना की. आणि मी सगळं कॉटनचं घालते, त्यामुळे गार वेदरला खूपच छान वाटतं. आणि मग जेव्हा नथ आणि कानातलं घालून असं करते मला खूप आनंद मिळतो. आणि तोच आनंद तुम्ही व्हिडिओ मध्ये बघता माझ्या. बरोबर बरोबर. आणि दुसरा जर विचार केला तर आता IT मध्ये इंडियात मी जेव्हा होतो किंवा बाकीच्या ठिकाणी आपण डे सेलिब्रेट करतो. हो, कामाच्या ठिकाणी आपण आपले कपडे जे आहेत ते घालून जातो आणि तरी काम करू शकतो. बरोबर. शेतात करतो, शेत तर आपलं रेग्युलर आहे. हो, जसं तिथं डे सेलिब्रेट करतो, इथं डे सेलिब्रेट केलं असं हे केलं तर मला त्याच्यात काही ऑड वाटत नाही. तुम्ही कामाच्या ठिकाणी जाता ते घरचंच आहे, वजन नेसून जायचं. आणि असं नाही की अनकम्फर्टेबल, व्यवस्थित ते धोतर. आता मी आळंदीचं असल्यामुळे मला शिकवले माझ्या आजी आजोबांनी मामांनी, तर मलाही येतात. हो. आणि कॉटन ही म्हणली तसं की देर इज अ डिफरन्स. म्हणजे तुम्ही करेक्ट नॉर्मल कपडे घालून काम केलं आणि कॉटनचे कपडे घालून म्हणजे घाम येतो, अब्सॉर्ब होतो आणि इट हेल्प्स. पण मग पिकं जशी जशी वाढत गेली, आता तुम्ही एकतर पहिल्या बिया सगळ्या कुठून आणल्या? कारण म्हणजे घोसावळी बघितली मी, अजून मोठे मोठे भोपळे बघितले, बऱ्याच बघितले. आणि वातावरणामध्ये फरक आहे, म्हणजे भारताचं वातावरण तिकडचं वातावरण ह्याच्यात सगळ्यात फरक आहे. तर तुम्हाला ते सगळं प्लॅनिंग किती अवघड गेलं आणि काय काय म्हणजे त्याच्यात तुला कुदळ फावडं मिळवावं लागलं असेल. आता आपण घमेलं म्हणत होतो, घमेलं गोऱ्या सगळंच आहे ना. सो सीड्स तर मिळतात, म्हणजे US मध्ये भरपूर दुकानं आहेत, सीड्स ऑफ इंडिया आहेत, बरेच आहेत. आणि मी असं मार्केटमध्ये सुद्धा, म्हणजे मी आता हळद, इथे हळद दिसतीये, हळद आता मी इंडियन मार्केट मधून रूट्स घेते आणि तेच उगवायचा प्रयत्न करते जिथे मला मिळेल तसं. जसं भोपळा मला मिळाला तर मी असा खूप असा पिकलेला भोपळा घेते, त्याचे सीड्स काढते, राखेमध्ये चोळते आणि तेच लावते. आणि एकदा लावलं की झालं, मग माझ्याकडे खूप सीड्स होऊन जातात. आणि जे मिळत नाहीत, म्हणजे असं काही नाहीये की नाहीयेत इंडियन व्हरायटी, तर मी सोडून देते. मग मी बघते की इथे सीझनल काय ग्रो होतं, म्हणून मी जवळच्या शेतकऱ्यांकडे जाते, त्यांच्याशी बोलते, त्यांना दाखवते की इंडियामध्ये हे ब्रीड आहे, तुम्ही याच्या इक्विव्हॅलंट काय. सो जिथे लोकल शेतकरी जातात त्या दुकानांमध्ये आम्ही जातो. जसं मी ज्वारी बाजरी पण लावते, तर मी त्या लोकांना विचारते. US मध्ये खरं तर ज्वारीचा आपला कसा उसाचा रस काढतात तसा रस काढतात आणि त्याचा सिरप बनवतात, शुगर सप्लिमेंट म्हणून वापरतात. बऱ्याच लोकांना माहिती नाहीये, पण आम्ही जेव्हा जातो मग मी आता माहित झालंय, मग मी त्यांना म्हणते ते ज्वारीचं बी तुमच्याकडे आहे का. कारण का कधी कधी असं म्हणजे आपलं इंडियन आहे म्हणून ते बी लावायला पाहिजे असं नाही. त्या भागात काय, त्या जमिनीत काय येतं आणि ते शेतकरी लावतात ज्वारी, तिकडे त्याला हे म्हणतात सोरगम. सोरगम मिलेट्स म्हणतात, पण म्हणजे ज्वारीला सोरगम. मिलेट इज अ जनरल टर्म. ते सोरगम म्हणजे जवळजवळ 15 फूट वाढतं आणि उसासारखं जाड होतं. तर ते सगळ्या त्यांच्या प्राण्यांना खाण्यासाठी लावतात, पण ते त्याचं सिरप पण म्हणजे अक्षरशः गुराळासारखं त्यांच्याकडे रस काढायला असतं. अशा गोष्टी पण करते. आणि ज्या इंडियन व्हरायटी हव्यात मला त्या म्हणजे आता एक्सपोर्ट व्हायला लागलंय, आपण घेऊन जाऊ शकत नाही बिया, बरोबर. जिथे त्या मी बाय करून एकदा मी लावल्या की मी त्याच्या सीड्स ठेवते आणि मग त्या मी माझ्या सीड बँक बनवते. मग आता कुठली कुठली पिकं तुम्ही घेता आणि किती तास रोज शेतात काम करता किंवा आठवड्याला किती तास काम करता? सो जसं मी मगाशी म्हटलं, आम्ही थंडीच्या म्हणजे 4 महिने नोव्हेंबर डिसेंबर ते फेब्रुवारी आम्ही काही लावू शकत नाही, तेव्हा मी सगळं प्लॅनिंग करतो, मी सगळं रेडी ठेवते. काही सीड्स आम्ही आधीपासून चालू करतो लावायला, म्हणजे जानेवारीमध्ये आम्ही बेसमेंटमध्ये किंवा गॅराजमध्ये आमच्या जिथे गरम असेल तिथे आम्ही चालू करतो लावायला. आणि आम्ही ऑलमोस्ट सगळं लावतो. सो थंडीच्या दिवसात आपल्या सगळ्या पालेभाज्या, मेथी लावायला तर काही सीड नाही लागत, बाजारातून मेथ्या घ्यायच्या, मेथ्या लावायच्या आणि कशातही लावते. सो मी आता आमच्या व्हिडिओ चॅनल थ्रू इतक्या जणांबरोबर पोहोचते
असते. सो आमचा मेसेज आहे की जर आम्ही करू शकतो तर कोणीही लावू शकतो. आणि असं नाहीये की छोट्या जागेत, मी कार्डबोर्ड मध्ये मेथी लावली होती आणि एवढी मेथी कांदा आला होता. तर असं नाही की तुम्हाला खूप जमीन पाहिजे, अगदी छोट्या ह्याच्यात सो सगळ्या पालेभाज्या, कांदा, लसूण, आलं, हळद, म्हणजे जे सावलीत येतं अशा गोष्टी ह्या सावलीत येतात. नंतर मग समरमध्ये आम्ही सगळ्या भाज्या, वांगी, बटाटे, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, आता परिमल एकदम हे झालं. मिरच्या, सगळ्या प्रकारच्या मिरच्या, दुधी भोपळा, कारलं, काय राहिलंय रे गहू, आता, गहू. या वर्षी आम्ही आता तांदूळ लावायचं, कारण का बऱ्याच जणांना माहित नाही, जॉर्जियामध्ये पूर्वी US मध्ये भात शेती करायचे, पण त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की वेदर चेंज होत राहिलंय, मग कापूस शेती व्हायला लागली. सो आता US मध्ये, जॉर्जियामध्ये कापूस शेती घ्यायला तुम्हाला लायसन्स घ्यावं लागतं, कारण का एकदा कापूस लावला तर जमीन खराब व्हायला लागली. सो हे मला माहिती कशी मिळाली, तर मी बोलते लोकांशी, म्हणजे लोकल शेतकऱ्यांशी, की तुम्ही कसं करता. आणि बऱ्याच जणांना माहित नाहीये की जॉर्जिया इज द सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ वॉटरमेलन. कलिंगड, नंतर सगळे आपले मस्क मेलन, म्हणजे काय म्हणतात, खरबूज, टरबूज. हो. सगळे. आणि त्याच्या एवढ्या व्हरायटी, म्हणजे आम्ही पहिल्यांदा वॉटरमेलन लावलं, ते पिवळं निघालं आणि आम्ही काढल्यानंतर अरे काय लावलं होतं आपण, ते गोड होतं. आपल्याला म्हटलं कच्चच आहे. आम्हाला पायनॅपल मेलन असं काही नवीन काढलंय का, स्ट्रॉबेरी लावतो, बेरीज आहेत, सगळे बेरीज आहे. सो लोकली जे सगळं ग्रो होतं ते तर लावतो, आणि आपले इंडियन सगळे पण लावतो. म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल, माझ्या नावडीच्या भाज्या, कारलं, नाही ते पांढरं असतं बाहेरून, कोवळा. तर ते त्याचं तर आमच्याकडे वास्तुशांत होते, जेव्हा फार्म हाऊस घेतलं वास्तुशांतला ते फोडतात. आमचा तो गुरुजी साऊथ इंडियन होता, तर त्यांनी ते फोडलं आणि माझं लक्ष सगळं होतं, अरे माझं सगळं लक्ष, प्लीज त्या बियांना पाय देऊ नका, मी पटपट. आणि तुम्ही बघितलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये, एवढे मोठे, म्हणजे तो होता कोवळा एवढाच. मी लावल्यानंतर मी कंपोस्ट वापरते, जीवामृत वापरते, एवढा मोठा पहिला कोवळा, आणि आता मी त्याच्या एवढ्या बिया ठेवलेल्या आहेत. माझा जो आनंद की अरे हा वास्तुशांत केली, पण त्या वास्तुशांतीमधून मी एवढे बनवले. काही युनिक म्हणायचं झालं तर कडुलिंब लावलाय कुंडीमध्ये, वडाचं झाड लावलंय, पेरू लावलाय, जांभळाचं रोप लावलंय, हापूस आंबा लावलाय. वा. पण येणार नाही, पण आम्हाला बघूया, वाट बघू. कढीपत्ता लावलाय. जे जे सगळं भाजी करायला लागतं. चॉकलेट मिंट लावलं होतं, म्हणजे अजूनही आहे चॉकलेट मिंट, पुदिना, म्हणजे तेच जे काय आपल्या भाजीला लागतं आम्ही काहीही बाजारातून आणत आहे. आणि नसेल तर आम्ही ते वापरत नाही, म्हणजे एखाद दिवशी जर कोथिंबीर नसेल त्या हंगामात तर आम्ही नाही वापरत. बरोबर. पण मग एक गोष्ट अजून आहे, मला नेहमी असं वाटतं माहितीये का, की आपण जेव्हा आपल्या देशातून दुसऱ्या देशामध्ये जातो तिथे आपली संस्कृती घेऊन घेतलं पाहिजे, आपल्या सगळ्या संस्कृतीचं. कारण भारतासारखी रसरशीत विविधांगी अशी संस्कृती नाहीये कुठे. तर तिचे अँबॅसेडर, तिचे राजदूत आपले नागरिक आहेत, तुम्ही ते तिथे नेताय. मग तिथे तुमच्या फार्मवर आता लोक किती यायला लागले, तुम्ही तिथे इव्हेंट्स मध्ये असतात, हे कधी सुरू झालं? ऍक्सिडेंटली चालू झालं. म्हणजे आम्ही जेव्हा चालू केलं तेव्हा आम्ही आमचे मित्र वगैरे यायचे, काही घेतल्या होत्या, तर त्यांना अरे या तुम्ही, चला बसू आपण, भेटू. एकदा आम्ही आमच्या आधीच्या घरातले जवळजवळ 100 लोक असतील मराठी, त्यांना बोलवलं आणि त्यांना सगळ्यांना माहिती सगळ्यांना म्हणजे सांगत होतो. आणि ते प्रश्न उत्तर बरीच चालू होते. तर त्यातल्या 1-2 आयडिया दिली, अरे चांगलंच आहे, तुम्ही चालू करा ना, म्हणजे लोकांना बाहेरच्या पण ओपन करा, जमेल का? म्हणजे ठीक आहे करा. मग आम्ही मागच्या वर्षापूर्वी आय थिंक मदर्स डे ला पहिल्यांदा आम्ही ओपन केलं लोकांसाठी, म्हणजे एक्सटर्नल लोकांसाठी, आणि तेव्हा ऍब्सोल्युटली 0 चार्जवर केलं आणि जेवण वगैरे सगळंच होतं. रिस्पॉन्स खूप चांगला मिळाला. पण त्याच्यानंतर होत काय केलं की लोक म्हणायचे आम्ही बुक केलंय, इट वॉज फ्री, येतोय नाही येतोय कॅन्सल, खूप डिफिकल्ट झालं मॅनेज. आमचा कोर ग्रुप आम्ही परत भेटलो आणि मग ठरवलं की काही मिनिमम चार्ज घेऊया करायचं, कारण एक तर लोकांना किंमत राहत नाही वेळेची आणि अगदी. मग आम्ही महिन्यात 1दा किंवा 2दा असं करत गेलो आणि रिस्पॉन्स खूपच चांगला. म्हणजे आमची टूरची डेट लोक अनाऊन्स केल्या 1 ते 2 आठवड्यामध्ये फुल होऊन जात. आणि पुढचं म्हणजे आता तर मला काही मेसेजेस आहेत की नोव्हेंबरमध्ये आम्ही येणार आहोत, आम्हाला टूर बुक करायचे. म्हटलं आम्हाला माहित नाही आम्ही कधी करणार. राईट.
आणि मग मग आता इव्हेंट्स तुम्ही कसे कसे करायला लागलात? मध्ये एक लग्नाचा व्हिडिओ पाहिला, तो वेगळ्या ठिकाणचा होता का तुमच्याच इथला होता? लग्नाचा वेगळ्या ठिकाणचा. राईट. पण आमचं तेच नेक्स्ट की आम्हाला इव्हेंट मॅनेजमेंटसाठी काय होतं ना की आमच्या फार्मवरती आलो तर आम्ही जसं ठेवलंय म्हणजे आमचं सारवलेलं आहे सगळं. नंतर झाडाच्या कडेनी आम्ही पार केलाय. होय. नंतर शेती पण अशी आहे की असं आत आल्या असं वाटतच नाही की तुम्ही युएस मध्ये आहात, असं वाटतं की कुठल्या तरी एका गावातच आलो. जसं आमच्याकडे मोर आहेत सगळे, आणि फ्री रेंज आपल्या इंडियन ब्रीडच्या गायी आहेत, आपल्या गीर गायी, आणि सगळे असे कोंबडा आरळतो, आणि ते सगळं आत आल्या लोकांना वाटतं अरे आपण हे कुठे आलोय, नक्की युएस मध्ये का कुठे. आणि मग आम्ही आमच्या टूरला पण आम्ही ड्रेसअप होतो, तर ते आमच्या इथल्या लोकल लोकांना पण खूप आवडायला लागलंय. आम्ही मेसेज आमचा काय आहे की आपले अँसेस्टर्स कसे राहत होते, किती आनंदी होते, किती निरोगी होते, अशा स्वच्छ हवेत राहत होते, आणि ऑर्गॅनिक म्हणजे जेवत होते, त्यांच्या शेतात काय पिकायचं, आणि तो मेसेज आम्हाला सगळ्यांबरोबर शेअर करायचा. सो आम्ही जे काही इव्हेंट करतो आमचं प्रॉफिट त्यातून काहीही नाहीये, म्हणजे फार्म मेंटेनन्स इतका जास्त आहे, पण आम्हाला म्हणजे शेअर करायचं आहे आमचा मेसेज की असं लाईफ जे आपल्या अँसेस्टर्स जगायचे, म्हणजे जर शेणाने सारवलेलं मी लहान मुलांना दाखवते, आधी त्यांना वाटतं काउडन यू, म्हणजे आमचा मुलगा म्हणाला, मग मी जेव्हा त्याला दाखवलंय बघ इथे सारवलंय, इथे मुंग्या नाहीयेत, डास नाहीयेत, इट्स लाईक अन अँटीसेप्टिक, खूप स्वच्छ राहतं, आणि हा पाय ठेवल्या इतकं गारवा, म्हणजे लक्षात येतं त्यांना जिथे सारवलेलं आहे तिथे आत एंटर केल्या एसी लागत नाही, फॅन लागत नाही, एक असं मस्त हव्याची झुळूक येते, आणि खूप एकदम एन्व्हायरमेंटच वेगळं असतं. आम्ही तेवढ्यासाठी ते इव्हेंट कंटिन्यू करतो, म्हणजे आमचं खूप हेक्टिक शेड्यूल असतं, पण महिन्यातून एकदा किंवा दोनदा आम्ही ट्राय करतो की लोकांना येऊन हे शेअर करायला मेसेजसाठी जस्ट. आणि जस्ट टू एक्सटेंड तुला जे म्हणाले ते की संस्कृती टिकवायची म्हणजे काय, बाकीचे जोक्स अपार्ट त्यांचे, त्यांनी त्याच्यात एक व्हेरी खूप मस्त वाक्य म्हणतात की मुलांना जे उत्तम आहे त्याच्या ते तुम्ही उपलब्ध करून द्या. म्हणजे तुम्ही दुसरीकडे असाल तर त्यांना देवाचा दिवा माझघरात लावतो, त्यांना काय माहिती वाद बटन दाबलं की दिवा चालू होतो, त्याच्यात उजेडाचा पुरस्कार करा, अंधाराचा पुरस्कार करा, हे जे त्यांनी सांगितलंय की जे चांगलं आहे ते त्यांना एक्सप्लेन करा. मग आपल्या या ज्या चांगल्या गोष्टी आहेत की शेणाने सारवणं किंवा रांगोळी त्याच्यावर पूर्वी का काढायचं, तर ज्या पद्धतीने किरणनी शेतीमध्ये हे केलंय की जी पिकांची ती ज्या पद्धतीने ती घेतली जातात, म्हणजे काय त्याला म्हणतात, काय म्हणतात तुला सप्लिमेंटरी कंपॅनियन प्लांट्स वगैरे, त्याचं रिझन काय, म्हणजे रोज आपल्या म्हणायचंय की हे असं केलं तर काय होतं, म्हणजे आपण गाईला देव मानतो, पण त्याचं जर सायन्स काय किंवा थोडाफार नॉट मी की डिटेलमध्ये जायची गरज नाही, पण हे जेव्हा आपण एक्सप्लेन करतो तेव्हा कळतं की अरे आपण एक प्रकारे संस्कृतीच प्रिझर्व. आणि दोन्हीकडे असं नाही की आपल्याकडे आहे की त्यांचं वेगळे, त्या लोकांनाही माहिती आहे की या काऊचं महत्व काय, आणि ती लोक त्यातली काही लोक नक्कीच तसं हे करतात, म्हणजे त्या पद्धतीने त्यांना हँडल. मग आता पुढे तुमचं काय प्लॅनिंग आहे? कारण अमेरिकेतलं वातावरण बदलतंय, कधी काय म्हणजे आपण फार काहीच त्या परिस्थितीबद्दल जास्त हे करायची गरज नाही. मी तुमच्या वैयक्तिक ह्याच्याबद्दल विचारते की पुढे काय योजना आहे, कारण ना इतकं छान तयार झालंय ते, तिथे लोक यायला लागलेत. आम्हाला तर खूपच आवडेल, म्हणजे फुल टाइमच असं करायचं. ह्या वर्षीपासून आम्ही आमची भाजी पण विकायला लागलो. भाजी सुद्धा आम्ही काही प्रॉफिट करण्यासाठी नाही करत, पण एवढंच की लोकांनी पण क्लीन खावं, आम्ही जसं राहतोय तसंच त्यांना पण असं केमिकल फ्री, कारण का आजकाल इतकं सगळीकडे फवारा मारतात. पण आमचा प्रयत्न तर राहील फुल टाइम यातच. आणि मग कॉर्पोरेट इव्हेंट्स, म्हणजे आजकाल इतकं स्ट्रेस वाढलेला आहे खरंय, तर अजून शेअर करायला की तुम्ही या आमच्या बरोबर हेल्प करा, व्हॉलेंटिअरिंग करा, आणि एक असं लाईफ पण जगून बघा की रात्री जी काय झोप लागते असं काम केल्यानंतर, इवन इफ यू स्पेंड 2 hours आमच्या बरोबर ते करा. आणि बरोबर लहान मुलांबरोबर आम्हाला तो एक इम्पॅक्ट, आमच्याकडे टूर मध्ये खूप स्पेशल किड्स येतात,
आमचा तो एक्सपिरियन्स आलाय. म्हणजे एक क्वाइटली आम्ही ऑब्झर्व केलंय की हे स्पेशल किड्स ऍक्च्युली खूप जास्त ह्या एरियामध्ये ते इतके लवकर कनेक्ट होतात आणि एक त्यांच्यामध्ये तेवढ्या 2-3 तासातच मी एक चेंज बघते. सो वी वुड लव्ह टू हॅव आम्ही म्हणजे आमच्या लक्षात नाही आलंय की अननोईंगली आम्ही एवढ्या लोकांच्या लाईफमध्ये टच केलेलं आहे आणि ते आम्ही कुठेतरी एका दुसऱ्या लेवलला न्यायला खूप ट्राय करू. आणि काही लोकांचा आम्हाला म्हणजे फीडबॅक होता की अख्खी जी फॉर्म टू रूमची ज्याच्यामध्ये माहिती सांगितली जाते, इंटरॅक्टिव्ह सेशन असतं. अरे आमच्या मुलांनी आज मोबाईलच नाही मागितला. हे खरंय. अगदी. आणि गंमत म्हणजे काही लोक तर जे जेवण असतं त्याच्यामध्ये मला वरण भात आवडला. साधं सिम्पल फूड पण त्यांना ते आवडत गेलं. सो आमच्या टूर मध्ये आम्ही जे शेतात सर्वात जास्त पीक आहे त्याच्यातल्या 2 भाज्या करतो आणि त्या पहाटे म्हणजे हार्वेस्ट करतो आणि लगेच तिथे कुक करून त्यांना असं ऑर्गॅनिक कमी मसाल्यातलं असं फूड देतो. सो ते त्यांना इतकं जास्त आवडतं. मला आणखी हे करायचंय की IT म्हटलं की ताणतणाव आणि हे म्हणजे भारतात सगळीकडेच आहे आणि वर्किंग आवर्स सगळे इरॅटिक वर्किंग आवर्स सगळं आहे आणि तुमचा जो पर्याय आहे त्याला म्हणजे कदाचित 1 तास जास्त काम करायला लागेल पण म्हणजे दर दिवशी पण हा पर्याय खूप चांगला आहे का, कारण मानसिक आजारांचं प्रमाण वाढतं आहे. त्यामध्ये आपण निसर्गाच्या जितके जवळ जाऊ तितके आपण खरंच म्हणजे आपलं बालपण जे होतं ते वेगळ्याच तऱ्हेचं होतं अगदी. तर तुम्ही त्या अँगलनी पण काही विचार करताय का? जो ओव्हरऑल विचार केला तर हे सगळे थेरपीच आहे. हो. आपले पूर्वज आमच्याकडे काही आजी आजोबा आले होते, त्यांनी सांगितलं की गाईच्या पाठीवरून हात फिरवला तर किती 30 वेळा फिरवला तर ब्लड प्रेशर कमी होतं. मला खरं खोटं माहित नाही. बरोबर. पण मला एवढंच माहितीये की आम्ही जेव्हा त्यांच्याशी इंटरॅक्ट करतो मारामारी आमची चालते पण मजा पण चालते. त्याच्यामध्ये इट वर्क्स एज अ थेरपी. मी सगळं विसरून जाता आणि त्यांच्याबरोबर इनफॅक्ट म्हणजे काही लोक म्हणतात की तुम्हाला जर आजार असतील तर ऍटलीस्ट डॉग पाळा, तुम्ही विसरून थेरपी असते. खरं आमच्याकडे एवढे प्राणी पक्षी सगळंच आहे. म्हणजे आजकाल किती कॉमन झालंय डिप्रेशन, अँझायटी म्हणजे मोठे आजार झालेले आहेत आणि खूप इम्पॅक्ट होतोय. लोक ना म्हणजे ऑफकोर्स पैशाच्या मागे किंवा सारखं सोशल मीडिया किंवा अँझायटी वाढली आहे आणि मग जेव्हा आपण असं प्राण्यांबरोबर राहतो किंवा असं नेचर बरोबर राहतो, इव्हन भाजीपाला लावतो किंवा प्राण्यांचं करतो, जसं मी आता शेण काढते किंवा त्यांना खाऊ घालायचं किंवा जस्ट त्यांना बघत बसलो तरी सुद्धा एक खूप वेगळा आनंद मिळतो आणि ते एकमेकांशी कसे वागतात. म्हणजे आम्ही असं पाहिलंय की आमचा बैल घोड्याला तो आमचा म्हणजे रेस्क्यू हॉर्स आहे, खूप म्हातारा आहे पण तो त्याला अधूनमधून जाऊन असं चाटत असतो. पण ते किती प्रेम, म्हणजे त्यांच्याकडून किती शिकायला मिळतं. ही सगळी जी थेरपी आहे ना, आमचं लाईफ खूप बदलून गेलंय. एक्झॅक्टली. मला आता त्याच्याचकडे यायचं होतं की तुमचं हे इंटरपर्सनल रिलेशन जे आहे ते झालंय शांतता. म्हणजे मी असं ऑब्झर्व केलंय की आमची प्रोडक्टिव्हिटी वाढली आहे. जे काय आमच्या IT जॉब मध्ये खूप वेळ लागायचं काम करायला, आमचं ब्रेन खूप तल्लख झालेलं आहे आणि असं दिल्या असं ऑफकोर्स सगळ्यांना टास्क असते, पीपल मॅनेजमेंट असतं, पण आम्ही खूप आनंदाने पळवाटा आणि फास्ट झालंय, प्रोडक्टिव्हिटी वाढली आहे. आणि एखाद्या म्हणजे प्रश्नाकडे पाहताना त्याच्यामधनं पळवाटा किंवा त्याच्यानं ऑप्शन शोधण्यापेक्षा हा कसा सॉल्व्ह करता येईल त्याचं जास्त झालं. आणि प्राणी आपल्याला शिकवतात. म्हणजे मी जे उदाहरण दिलं घोड्याचं, तर ऍक्च्युली एक व्हिडिओ आमच्या याच्यावरती की गोटला आम्ही जेव्हा फेन्स बांधलं होतं तेव्हा आमची गोट आहे मीना, ती फेन्स काढच्या खालनं बाहेर पडायचा प्रयत्न करत होती आणि मी तिला आत पुश करत होतो. तर हा बलदेव आमचा बैल पळत आला, मला आधी वाटलं आता अंगावरच येतोय, तो आला, स्लो झाला आणि त्याने जेंटली त्याच्या तोंडाने तिला आत पुश. प्राणी एकमेकांची जी काळजी घेतात ते पाहून म्हणजे ते भांडतात पण खाण्यासाठी, पण अदरवाईज ते एक इकोसिस्टम मध्ये राहतात, एकत्र वाढतात आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. सेम. तुमचं सगळ्यात वाव मुवमेंट कुठला होता या सगळ्या प्रवासातला? खूप आय नो, म्हणजे आम्हाला बघूनच एवढे वाव असतात. तर पण असं होतं ना की एक आतून असतं की काहीतरी बदलतं, आतून काहीतरी हलतं. आम्ही असं कधीच
यांचं बर्थ पाहिलं नव्हतं ॲनिमल्सचं. हा आणि जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम बकऱ्या आणल्या आम्हाला त्यांनी सांगितलं नाही की ह्या प्रेग्नंट आहेत. बर. आणि एक दिवशी असंच आम्ही बसलो होतो, झोपलो होतो, कॅमेरा लावले सगळीकडे आणि सकाळी उठून आम्ही म्हणत होतो यांचं पोट खूप मोठं झालंय, खूप जेवण करताय. तर हा मजेत म्हटला की काय माहिती बाळ येईल. आणि कॅमेरा पाहिला, किरण बेबीज, तू काही पण बोलतोय, तिला दाखवलं. आम्ही सगळं सोडून पळत तिकडे. 2 बेबीज होते त्यांच्या शेजारी आणि आम्हाला अजिबात माहित नव्हतं. आम्हाला माहित नव्हतं आणि बेबीसाठी काय करायचं. तो असा वाव मोमेंट होता. आम्ही जस्ट उठल्या उठल्या आम्ही रोज कॅमेरा बघायचो आणि तिच्या शेजारी 2 छोटे छोटे बेबीज होते, ते मॅ मॅ करत होते. दॅट वॉज सो म्हणजे टचिंग. आणि दुसरं मी पाहिलं की कोंबडी जी अंड्यांवर बसते आणि त्याच्यातनं जेव्हा पहिलं बाहेर येतं तो पूर्ण म्हणजे आईने आम्हाला सांगितलं होतं की कोंबडी बसते बरं का अंड्यांवर. तर आम्हाला वाटलं की बसत असेल, पण ती जी आईची माया असते ती पाणी विसरली, जेवणाचं विसरली आणि ती 21 दिवस अंड्यांवर न हलता आम्ही जवळ पाणी दिलं, जेवण दिलं. ती तिथल्या तिथेच फक्त शेवटचे 5 दिवस तिने जेवण पाणी सगळं सोडून दिलं होतं, कारण की तिला म्हणजे फ्रेशन अप व्हायला सुद्धा तिला उठायचं नव्हतं. आणि जे 21 दिवसानंतर ते किलबिलाट ऐकला, छोट्या छोट्या गोष्टी असतात पण एकदम वाव की आम्ही असं पाहिलं नाही नेचरला वर इतकं जवळून. मग गिव्हन अ चॉईस तिथेच राहून तुम्हाला हे वाढवायचंय, लोकांना जास्तीत जास्त सहभागी करायचंय आणि लोकांना निसर्गाकडे न्यायचंय. नक्कीच. मला परवा हा प्रश्न कोणतरी विचारला होता की तुम्ही इंडियाला येऊ शकता का. म्हटलं आमच्या प्राण्यांची ट्रान्सपोर्टची व्यवस्था करा, शेत घेऊन येतो का, त्यांना सोडवणार नाही. खरंच आम्ही बोलत होतो की अरे जरा जास्त वेळ राहतोय का देशात. बरेच जण आम्हाला विचारतायत करणार, आम्हाला काही हरकत नाही. पाटील कुलकर्णी फार्मचे असे मल्टिपल आणि सेम प्रिन्सिपल आणि सेम मेसेज जर स्प्रेड करायचं झाला तर वी वुड डेफिनेटली लव्ह टू. किरण, तुला सगळ्यांनीच विचारलं होतं की तुम्ही इकडे येताय, सगळं कुटुंबच इकडे येतंय, तिकडे प्राण्यांचं कोण काळजी घेतं. पुन्हा हा प्रश्न मी तुला व्हिडिओसाठी विचारते, कारण म्हणून आम्ही हा सरप्राईज इव्हेंटसाठी ठेवलेला आहे. कारण का बरेच जणांचे हे प्रश्न आहेत आणि आम्ही दाखवतो की एक्झॅक्टली आम्ही कसं ऑटोमेट केलंय. सांगायचं तरी मग पाणी, चारा आणि बाकीच्या जन्माच्या गोष्टी सगळं ऑटोमेट आहे. इंडियासारखी आमची जनावरं बांधलेली नाही, ओपन आहेत. गवत आणून द्यायला लागत नाही, ते गवताकडे जात. फेन्स केलेलं इलेक्ट्रिक, त्याचं काही झालं तर मला कंटिन्युअस मॉनिटरिंग आहे. आणि अगदी इमर्जन्सी मध्ये नेबरचे कॉन्टॅक्ट आहेत. ती आमची नेबर खूपच चांगली आहे आणि ती अन्न येऊन चेक करते, काय झालं तर मला कळतं. तुमच्या सगळ्या या पिल्लांची नावं मला ऐकायची आहेत, कारण सो जेव्हा आम्ही जुलैमध्ये मूव्ह झालो फार्मवर, लगेच ऑगस्ट मध्ये गणपती होते आणि मी परिमलला म्हटलं, आम्ही इंडियामध्ये आलो होतो फार्म हाऊस घ्यायच्या आधी आणि मी बाबांना म्हटलं होतं मला बैलपोळा करायचा. बाबा म्हटले गाई सांभाळणं सोपं नाहीये. सो आम्ही विद्यासागर इथे त्याच्या गायी होत्या, त्यांना भेटलो होतो आणि मग लगेच आम्ही जाऊन गायी घेतल्या. गणपतीमध्ये म्हणजे गणेश चतुर्थी होतं म्हणून आम्ही पहिल्या आमच्या गायींची नावं रिद्धी सिद्धी ठेवले, कारण आम्ही गणपतीमध्ये आणले होते त्यांना. सो नो ब्रेनर होतं. त्याच्यानंतर आम्ही बकऱ्या घेतल्या, तर बकऱ्यांची आता नावं काय ठेवायचे, तर 3 बकऱ्या घेतल्या होत्या म्हणून आम्ही त्यांची नावं इनामिना डिका. मी आपले गाणी ऐकत त्यांना घेऊन आलो, तर गाणं चालू होतं म्हणून अरे इनामिना डिकाच ठेवूया. त्यांच्या बेबीत झालं त्यांचं रमपम पोष कंटिन्यू. गाढव घेतलं तर आमच्या मुलांनी शर्वेलने मी नाव ठेवणार त्याला, म्हणजे जवळचा वाटतो. शर्विल इज गोइंग टू किल अस. तो म्हटला रोमिओ ठेवायचं का, आम्हाला खूपच आवडलं म्हणून आम्ही रोमिओ. सगळ्याच्या आधी आमच्याकडे 2 कुत्री, तर त्यांचं नाव आम्ही रझिया सुलतान ठेवलंय. सो असंच करता करता मग पुढे रोमिओची म्हणजे आम्ही फिमेल डॉंकी घेतली. तर आम्हाला लक्षा इतका आवडतो, लक्ष्मीकांत बेर्डे, म्हणून आम्ही आवडी म्हणजे आवडाक्का म्हणतो आम्ही तिला, आवडीबाई. आणि मग अजून डकोटा हॉर्स आहे, त्याचं नाव आम्ही चेंज करून दिगंबर पंत कुलकर्णी केलं. बैल आणला त्याचं साईज बघता क्षणी आम्ही त्याला, म्हणजे आमची खूप नाव होती काय बलदेव फायनल केलं आणि तो खरंच बलदेव. आणि मोर जेव्हा आणलं तेव्हा
नावं डिस्कशन चालली होती, पण त्यांची नावं तन मन धन जन ठेवली. ओके. चालू आहे आता तिचं बुद्धी आमची होपफुली आहे, पण तिचं नाव अजून आम्ही काही ठरवलेलं नाही. आणि परवा कल्याणच्या इव्हेंटमध्ये एक छोटी मुलगी होती, तिने आम्हाला विचारलं तुमच्या नवीन बकरीच्या पिल्लाचं नाव काय ठेवणार. ती म्हणाली माझंच नाव ठेवा त्याला. मग आम्ही गार्गी नाव ठेवायचं ठरवलंय. आम्ही लेटेस्ट ऍडिशन आमची माऊ आहे, मांजर घेतलीये. आमचं हे सगळं इकोसिस्टम आहे. आम्ही मजा म्हणून सगळे प्राणी घेतलेले नाहीये. सो रॅट साठी आम्ही मांजर ठेवलीये, कारण का रॅट्स आले तर साप येतात. तिचं नाव आम्ही कुल्फी ठेवलंय, कुलकर्णी सेल्फी म्हणून कुल्फी. आणि फारच गोड आहे. पण कोंबड्या सुद्धा इकोसिस्टम आहेत, म्हणजे शेण असतं, किडे होतात, म्हणून मग कोंबड्या जाऊन सगळं खातात. आणि मग आम्ही एक हॅबिटॅट केलेली आहे, नॅचरल हॅबिटॅट. जसे आपले पूर्वज राहायचे तसंच आम्ही आमची हॅबिटॅट ठेवली, कारण का आम्ही कुठले केमिकल्स नाही वापरत, कुठलं पेस्टिसाइड नाही. जितकं नॅचरल ठेवता येईल तितकं नॅचरल. आणि मग ही आमची सेल्फ सफिशियंट जर्नी आहे. म्हणजे वी ग्रो आवर ओन फूड. दूध आमच्या घरच्या फार्म अॅनिमल्सचं, कोंबड्यांची अंडी जी ऑर्गॅनिक इतकी सुंदर असतात, आणि मध आम्ही मध सुद्धा बनवतो. आर्थिक गणित कसं जमतं आणि कधी खालवर होतं तेव्हा काय होतं? खालीवर होत राहतं, पण काही काही बेसिक गोष्टींचं जेव्हा हे घ्यायच्या आधी तेव्हा बेसिक गोष्टींचा मी स्वतः अभ्यास केला की आपल्याला आज आपल्या हातात काय, आपल्या पुढच्या गरजा काय. जर रिटायरमेंट सपोज एक एज ठरवलं, त्या रिटायरमेंटला मला काय लागणार आणि माझी त्याची प्रोव्हिजन आत्ता कशी झालेली, माझं इमर्जन्सी फंड काय आहेत, माझं बॅकअप फंड्स काय आहेत, मी आता किती पैसे इन्व्हेस्ट करू शकतो, किंवा मला सेकंड सोर्स ऑफ इन्कम अजून काही करता येईल का, या सगळ्याचा डिटेलमध्ये विचार केला. आणि मग ही उडी घेतली की ठीक आहे, काही कॉम्प्रोमाइजेस करता येतील, म्हणजे नवीन कार मे बी घेता येणार नाही, थोड्या ट्रिप्स कमी करायला लागतील, पण हे इकडे इन्व्हेस्ट करू आणि मग पुढे पुढे बघता येईल. पण हे जे बेसिक प्लॅनिंग म्हणतात फ्युचरचं, की करंट, फ्युचर आणि रिटायरमेंट आणि त्याच्यानंतर मुलासाठी, या सगळ्याचं प्लॅनिंग जेव्हा पेपरवर मांडलं, त्याच्यानंतर काही गॅप्स होत्या त्या स्वतः ब्रिज केल्या, मित्राच्या मदतीने त्यातनं काही सोल्युशन्स होते ते डायव्हर्ट केले. सो अल्टिमेटली डायव्हर्सिफिकेशन हेल्प मी टू एन्श्युअर की यातनं काही गडबड होणार नाही. आणि मी काही मित्रांना पण आता हेल्प करतो की ज्यांना गरज आहे त्यांना, की स्ट्रॅटेजी जी आहे डायव्हर्सिफिकेशनची अवेलेबल होईल. सो ते पण आम्ही लोकांना हेल्प करतो फ्रॉम युएस पर्स्पेक्टिव्ह. खरंय खरंय, अगदी अगदी. किरण, तुझं काय फायनल स्वप्न? तेच मी परिमलला खरंच म्हणते की मला मोक्ष मिळालाय, मला जे हवं होतं ते सगळं काही मिळालेलं आहे. म्हणजे मी खूपच खुश आहे आणि तेच माझ्या चेहऱ्यावर दिसतं. आणि सर्वात छान म्हणजे आम्हाला फॅमिली कडून खूप सपोर्ट मिळाला. म्हणजे जेव्हा मी आई बाबांना म्हटलं मला असं करायचंय, त्यांनी आम्हाला साथ दिली लहानपणापासून. म्हणजे नंतर लग्न झाल्यानंतर परिमलच्या आई बाबांनी मला कधीही असं म्हटलं नाही की हे होणार नाही. म्हणजे पहिल्यापासूनच असं रिस्क टेकिंग ॲबिलिटी होती आमची, पण त्यांनी पदोपदी त्यांनी हेल्प केली. परिमलनी खूप हेल्प केली. आता शर्विल आमचा मुलगा हेल्प करतोय. भाऊ बहीण म्हणजे ताई इथे बसलीच आहे, आमची आता CIO CEO सगळं आहे, सगळे सपोर्ट करतात. पुढे म्हणजे व्हिजिबिलिटी असं आहे की जमेल तेवढ्या लोकांना. आम्हाला लक्षात आलंय की आता सगळे लोक आम्हाला ओळखायला लागले. सो व्हाय नॉट इफ वी स्टील टेल पीपल की आम्ही नॉर्मल हाडामासाचे तुमच्यासारखेच लोक आहोत, पण इफ वी कॅन डू इट यू कॅन डू इट टू. मॅक्सिमम लोकांना हा मेसेज स्प्रेड करायचा की ह्यातून खूप आनंद मिळतो. थेरपी आहे, करण्यासारखं आहे. जर तुम्ही थोडेसे चेंजेस केले तुमच्या लाईफमध्ये, हेच आम्हाला पुढे जास्तीत जास्त घेऊन जायचंय. आणि दॅट्स इट. याच्यापेक्षा जास्त मला काही म्हणजे एक्सपेक्टेशन्स नाही आहेत. जे हवंय ते मिळालेलं आहे. पण हेच विजन सगळ्यांनी जरा थोडंसं चेंज करून आपल्या लाईफमध्ये खूप हॅपीनेस येईल, असंच एवढंच मला वाटतं. तुम्ही जर हे बघत असाल तर तुम्हाला माहिती की परिमल आणि किरणची गप्पा संपूच नाही असं वाटतं. इतक्या त्यांच्या, ज्याला असं सोडा वॉटर बॉटल अशी उघडल्यानंतर जसा फसफसून उत्साह येतो तसा तो आहे. आणि एक शब्द आहे तो मी यांच्यासाठी खास वापरू शकते, माझा नाही, एका दुसऱ्या सोशल इन्फ्लुएन्सरचा आहे, पण पॅशन प्रेन्युअर. जे पॅशन आहे तेच त्यांनी एंटरप्रेन्युअरशिपमध्ये त्यात बदललेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते किती आनंदाने जगतायत. खरंच निसर्गाकडे परत जाणं आणि आपलं आयुर्मान वाढवून घेणं जे आहे ते सुखाने. आणि मोक्ष हा जो शब्द वापरला ना तिने, तो मला खरंच खूप भावला. की तुम्ही जर हे सगळं पाहाल, मुलाखत बघाल, याच्यातले व्हिडिओज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ते बघाल आणि त्यांचंही बघाल, तर
तुम्हाला जीवनाचा नक्की अर्थ कळेल. आज आम्ही इथे का आलो तर हा ऊन सावल्यांचा खेळ बघता बघता तुम्ही बघताय की मस्त पाऊस सुरू झालाय. आम्ही आलो तेव्हा ऊन होतं, कॅमेरामॅनला वाटत होतं की कसं कंट्रोल करू हे सगळं लाईट वगैरे वगैरे, पण या सगळ्या कसरतीमधून ही मुलाखत इथे झालेली आहे. मी दोघांना खूप खूप शुभेच्छा देते की तुमचे सगळी स्वप्न पूर्ण होत, भारतीय संस्कृतीचे तुम्ही अमेरिकेतले अँबॅसेडर ठरवत आणि आपल्या आयुष्यातलं जे सुंदर आहे, आपल्या संस्कृतीतलं जे सुंदर आहे, तुम्ही असंच वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचवत राहा. या शुभेच्छा. तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला हे व्हिडिओ बघून काय वाटलं, मुलाखत बघून काय वाटलं, हे अवश्य आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्यांच्याशी कनेक्ट व्हायचं असेल तर अवश्य कनेक्ट व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आता परिमल आणि किरण सोबत तुमची रजा घेते. धन्यवाद. थँक्यू.